नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी रोहिणी मॅडम, IIT कॉम्प्युटर पंढरपूर। आज आपण MS-CIT न्यू इरा 2024 मधील IT अवेअरनेस इरा मधील सेशन नंबर 29 पाहणार आहोत। इरा ओपन करा। सेशन नंबर 29 ओपन करा। थेरी आवर सगळं ऐकून घ्या आणि लॅब आवरला क्लिक करा। लॅब आवर मध्ये टायपिंग प्रॅक्टिसेस सोडवा। आपण सेल पाथ लर्निंग चालू करूयात। स्टार्ट करा। स्टार्ट। पहिला प्रश्न, MS एक्सेल मधील ग्रुप कॉलम करण्यासाठी वापरलेल्या स्टेपचा योग्य संच ओळखा। याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, कॉलम हेडवर क्लिक करून कॉलम निवडा, आउटलाइन ग्रुप मधील ग्रुप पर्यायावर क्लिक करा। पुढील प्रश्न, मायक्रोसॉफ्ट एक्सेल मध्ये ड्रॉ ट्रॅपचे प्रायमरी फंक्शन काय आहे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, एक्सेल वर्कशीटवर फ्री हँड ड्रॉइंग, लेखन आणि एनोटेटिंग करण्यासाठी टूल प्रोव्हाइड करते। तिसरा प्रश्न, सेल्स रिसीट म्हणजे काय? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, एक स्लिप ज्यामध्ये ग्राहकाने ऑर्डर दिलेल्या वस्तूंचा समावेश असते किंवा यादी असते। नेक्स्ट, चौथा प्रश्न, समजा तुमचे ऑनलाईन कपड्याची दुकान आहे। एका ग्राहकाने तुमच्याकडून काही वस्तू मागवल्या आहेत। ऑर्डरसाठी सेल्स रिसीट पाठवण्यासाठी तुम्ही एक आयडियल फाईल फॉर्मॅट काय असते? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, PDF। पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणती टेम्पलेट इमेज सेल्स रिसीट दाखवते? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, ही आहे सेल्स रिसीट। पर्याय क्रमांक 1 सबमिट। एस करा, गो टू होम। तसेच जे विद्यार्थी मित्र आपल्या चॅनलवरती नवीन आहेत त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा व बेल आयकॉनवरती क्लिक करा, जेणेकरून नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत राहतील। पुढे आहेत नॉलेज चेक। पर्याय क्रमांक 1 बघा, हवामान विषयी माहिती तपासण्यासाठीचे ॲप आहे। पर्याय क्रमांक 1च आहे याचं उत्तर, 1 प्रश्न 2, किसान सुविधा ॲप वापरून कोणत्या गोष्टी तपासता येतात? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, आर्द्रता। पर्याय क्रमांक 2, तापमान। पर्याय क्रमांक 4, पर्जन्यवृष्टी। सेव्ह करा। पुढील प्रश्न आहे, M-किसान पोर्टलमध्ये प्रवेश करण्यासाठी डॅश डॅश ही योग्य लिंक आहे? त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, mkisan.gov.in। किसान सुविधा ॲपवर पुढील डॅश डॅश दिवसांचा हवामान अंदाज तुम्ही पाहू शकता। याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, पुढच्या 5 दिवसांचा। पुढील प्रश्न आहे, हवामानाचे अपडेट्स वगळता अन्य कुठली जास्तीची माहिती किसान सुविधा ॲप पुरवते? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, विक्रेते विषयक। पर्याय क्रमांक 2, पीक बाजार मूल्य विषयक। पर्याय क्रमांक 3, रोप संरक्षण विषयक। सेव्ह करा। 6वा प्रश्न, फॉरकास्ट लाईनच्या भोवतीच्या फाईन लाईन कशाचे प्रतिनिधित्व करतात? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, खालच्या आणि वरच्या आत्मविश्वासाच्या सीमा। गोल सिक विंडोमधील सेट सेल बॉक्स निवडलेले डॅश डॅश दाखवतो। याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, सेल। पुढील प्रश्न, एक्सेलमध्ये फॉरकास्ट शीट कमांड फक्त चार्ट तयार करण्यासाठी वापरले जाऊ शकतात। याचं उत्तर आहे चूक। 9वा प्रश्न, गोल सिक तुम्हाला काय मदत करू शकेल? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, इच्छित आउटपुटसाठी इनपुट मूल्य प्राप्त करणे। 10वा प्रश्न, कोणत्या एक्सेल ऑप्शनमधून आपण रिबनमध्ये ड्रॉ टॅब जोडू शकतो? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, कस्टमाइज रिबन। SIM, एंड एक्झाम, कन्फर्म, ओके। पुढे आहे डू इट युअर सेल्फ। स्टार्ट। पहिला प्रश्न, दिलेल्या वर्कशीटमध्ये B2 सेल सिलेक्ट करा, त्याचा फॉर्मॅट कॉपी करा आणि A3 ला अप्लाय करा। B2चा फॉर्मॅट A3 ला अप्लाय करायचा फॉर्मॅट पेंटरच्या सहाय्याने। शीट ओपन होईपर्यंत थांबा। आता काय सांगितलेलं आहे बघा, B2 हा आहे B2 वरती क्लिक करा, फॉर्मॅट पेंटरला क्लिक करा आणि A मधले 3 ला तो अप्लाय करा। बघा हा फॉर्मॅट सेम इथे अप्लाय झाला। साईडला क्लिक करून प्रश्न सबमिट करा। पुढील प्रश्न, दिलेल्या टेम्पलेटमध्ये टेबल सिलेक्ट करा, त्याला टॉप अँड थिक बॉटम बॉर्डर अप्लाय करण्यासाठी होम टॅब, फॉन्ट ग्रुप, ऑल बॉर्डर, मेनू आयटम याचा वापर करा।
हे टेम्पलेट आहे, याला सिलेक्ट करा. बॉर्डरमध्ये जायचे आणि कुठली बॉर्डर सांगितले, टॉप अँड थिक बॉटम बॉर्डर कुठे पहा. टॉप अँड थिक बॉटम बॉर्डर क्लिक करा. साईडला क्लिक करा आणि प्रश्न सबमिट करा. ओके. दिलेल्या MS टेम्पलेटमध्ये टेबल सिलेक्ट करा. सर्व डेटा क्लिअर करण्यासाठी एडिटिंग ग्रुप क्लिअर ऑल ऑप्शन याचा वापर करा. हा टेबल सिलेक्ट करायचा आहे. Ctrl+A करायची. इथे 1 नंबरला क्लिक करून इथे क्लिअर वरती जायचे आणि क्लिअर ऑलचा वापर करायचा. साईडला क्लिक करा आणि प्रश्न सबमिट करा. ओके. दिलेल्या वर्कशीटमध्ये सेल A1 कस्टमर सर्व्हिस कॉल लॉग सिलेक्ट करा. हे टेक्स्ट अनरॅप करण्यासाठी अनरॅप करायचं आहे. शीट ओपन होईपर्यंत वाट पहा. तसेच जे विद्यार्थी मित्र नवीन आहेत त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवरती क्लिक करा. नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन्स मिळत राहतील. पहा A1 वरती क्लिक करा आणि इथे रॅप टेक्स्ट जिथे सिलेक्ट झालेलं आहे तिथे अनरॅप वरती क्लिक करा म्हणजे प्रश्न सबमिट करा. ओके. रिट्राय झालेला आहे प्रश्न. पुन्हा सोडवू आपण. A1 वरती क्लिक करा आणि इथे रॅपचं आहे ते अनरॅप करायचं आहे टेक्स्ट. सबमिट करा. 2-3 वेळा तिथे रॅपवरती क्लिक करा. प्रश्न सबमिट होईल. A2 ते K2 सेल सिलेक्ट करा. फॉन्ट सेंचुरी गोथिक करण्यासाठी होम टॅब फॉन्ट ग्रुप याचा वापर करा आणि फॉन्ट साईज 10 करायचा आहे. A2 ते K2 सिलेक्ट करायचे. फॉन्ट आणि फॉन्ट साईज चेंज करा. सिलेक्शन करा. इथून फॉन्ट चेंज करा. जो सांगितलाय तो फॉन्ट. इथे आहे तो फॉन्ट. त्याच्यावरती क्लिक करा. इथे क्लिक आणि फॉन्टला क्लिक आणि इथून फॉन्ट साईज 10. साईडला क्लिक. बघा इथून फॉन्ट चेंज करायचं आहे आणि इथून फॉन्ट साईज चेंज करायची आणि सबमिट. दिलेल्या MS एक्सेल फाईलमध्ये दिलेले डॉक्युमेंट डुप्लिकेट रिमूव्ह करण्यासाठी डेटा टॅबवर जा. डेटा टूल्स अंतर्गत रिमूव्ह डुप्लिकेट ऑप्शनवर क्लिक करा. एक डायलॉग बॉक्स दिसेल. अनसिलेक्ट ऑल ऑप्शन क्लिक करा. नंतर डिस्क्रिप्शन चेकबॉक्स सिलेक्ट करा. आता ओकेवर क्लिक करा. एक्सेल फाईल ओपन होईपर्यंत वाट पहा. डेटा टॅबवरती जायचे आपल्याला. त्यामध्ये काय सांगितले, रिमूव्ह डुप्लिकेट्स डेटा टूल्स अंतर्गत इथे आहेत डेटा टूल्स. त्याच्यामध्ये इथं आहे रिमूव्ह डुप्लिकेट्स. त्याच्यावरती क्लिक करा. त्यामध्ये पुढे काय सांगितलेले बघा, रिमूव्ह डुप्लिकेट्स ऑप्शनवर क्लिक करा. एक डायलॉग बॉक्स दिसेल. अनसिलेक्ट ऑल ऑप्शनवर क्लिक करा. अनसिलेक्ट ऑल. त्यानंतर पुढे बघा ऑप्शनवर नंतर डिस्क्रिप्शन चेकबॉक्स सिलेक्ट करा. हा आहे डिस्क्रिप्शन. त्याला क्लिक करा आणि नंतर आता ओके वरती क्लिक करा. पुन्हा ओके करा. साईडला क्लिक करा आणि प्रश्न सबमिट करा. दिलेल्या एक्सेल फाईलमध्ये डेटा व्हॅलिडेट करण्यासाठी B19 सेलवर क्लिक करा. आता डेटा मेनूवर जा आणि डेटा व्हॅलिडेशन ऑप्शनवर क्लिक करा. डेटा व्हॅलिडेशन सिलेक्ट करा. व्हॅलिडेशन क्रायटेरिया
बॉक्सवर क्लिक करा आणि डायलॉग बॉक्समधील टेक्स्ट लेंथ पर्याय सिलेक्ट करा. डेटा बॉक्समध्ये लेस दॅन ऑर इक्वल टू पर्याय सिलेक्ट करा. जास्तीत जास्त कॅरेक्टर 3 म्हणून लिहा. आता सेल A19 मध्ये राहुल नावाचे दुसरे रिसोर्स नेम टाईप करा आणि B19 मध्ये ACCT असे 4 कॅरेक्टर्स डिपार्टमेंटचे नाव लिहा. रॉंग व्हॅल्यू डायलॉग बॉक्स दिसेल. कॅन्सलवर क्लिक करा. एक्सेल शीट ओपन होईपर्यंत वाट पहा. B19 वरती क्लिक करा. आता डेटा मेनूवरती जायला सांगितलेलं आहे. डेटा मेनूवरती जायचं आहे. त्यानंतर पुढे डेटा व्हॅलिडेशनवरती जायला सांगितलेलं आहे. त्यानंतर पुढे बघा डेटा व्हॅलिडेशनवरती क्लिक करायला सांगितलेलं आहे. इथं आहे डेटा व्हॅलिडेशन. क्लिक करा. त्यानंतर पुढे काय सांगितलेलं आहे बघा. डेटा व्हॅलिडेशन ऑप्शनवर क्लिक करा. डेटा व्हॅलिडेशन सिलेक्ट करा. ओके. व्हॅलिडेशन क्रायटेरिया बॉक्सवर क्लिक करा. व्हॅलिडेशन क्रायटेरिया बॉक्सवरती क्लिक करायला सांगितलेलं आहे. एक मिनटं. त्यानंतर व्हॅलिडेशन क्रायटेरियावरती क्लिक करायला सांगितलेलं आहे. डायलॉग बॉक्स टेक्स्ट लेंथ पर्याय सिलेक्ट करा. इथे टेक्स्ट लेंथवरती क्लिक करा. त्यानंतर पुढे काय सांगितले बघा. टेक्स्ट लेंथ पर्याय डेटा बॉक्समध्ये लेस दॅन ऑर इक्वल टू पर्याय सिलेक्ट करा. डाटा बॉक्समध्ये इथं लेस दॅन ऑर इक्वल टू कुठे बघा. इथं आहे लेस दॅन ऑर इक्वल टू. जास्तीत जास्त मॅक्झिमम इथे 3 कॅरेक्टर्स टाईप करा. आता सेल A19 मध्ये राहुल नावाचे दुसरे रिसोर्स नेम क्लिक करा. ओके करा. आता सेल 19 मध्ये या. त्यामध्ये राहुल टाईप करा. A19 मध्ये राहुल नाव दुसरे रिसोर्स नेम टाईप करा आणि B19 मध्ये ACCT 4 कॅरेक्टर्स डिपार्टमेंटचे नाव लिहा. रॉंग व्हॅल्यू डायलॉग बॉक्स दिसेल. हां इथे आहे रॉंग व्हॅल्यू डायलॉग बॉक्स. कॅन्सलवर क्लिक करा. साईडला क्लिक करा आणि प्रश्न सबमिट करा. दिलेल्या एक्सेल फाईलमध्ये ड्रॉपडाऊन लिस्ट तयार करण्यासाठी B19 सिलेक्ट करा. आता डेटा टॅबवर क्लिक करा. त्यानंतर डेटा व्हॅलिडेशन सिलेक्ट करा. डेटा व्हॅलिडेशन विंडो दिसेल. अलाउ बॉक्समध्ये लिस्ट ऑप्शन सिलेक्ट करा. सोर्स बॉक्समध्ये कोलॅप्स बटन क्लिक करा आणि E2 ते E4 सेल सिलेक्ट करा. कोलॅप्स विंडोमधील एक्सपांड बटनावर क्लिक करा. ओके बटनावर क्लिक करा. आता ड्रॉपडाऊन लिस्ट पाहण्यासाठी B19 वर क्लिक करा. B19 वरती क्लिक करा. त्यानंतर पुढे काय सांगितले. डेटा टॅबवर क्लिक करा आणि डेटा व्हॅलिडेशन डेटा टॅबवरती जायचे. इथे डेटा व्हॅलिडेशन वरती जायचे. त्यानंतर काय सांगितले. अलाउ बॉक्समध्ये लिस्ट ऑप्शन घ्यायचा. इथे एनी व्हॅल्यूचे इथे लिस्ट ऑप्शन घ्या. त्यानंतर पुढे काय सांगितले. सोर्स बॉक्समध्ये कोलॅप्स ऑप्शन घ्यायचा आहे. इथे सोर्स बॉक्स लिस्ट ऑप्शन सिलेक्ट करा. सोर्स बॉक्समध्ये कोलॅप्स बटनावर क्लिक करा आणि कोलॅप्स बटनावरती क्लिक. त्यानंतर सेल E2 ते E4 सिलेक्शन करा. E2 ते E4 सिलेक्शन करा. कोलॅप्स विंडोमध्ये एक्सपांड बटनावर क्लिक करा. कोलॅप्स विंडो एक्सपांड बटन इथे आहे त्याच्यावरती क्लिक करा. आता ड्रॉपडाऊन लिस्ट पाहण्यासाठी B19 वर क्लिक करा. इथे B19 वरती क्लिक करायचे. ओके करा. येस करा.
आणि B19ला क्लिक करा. साईडला क्लिक करून प्रश्न सबमिट करा. डेटा व्हॅलिडेशन मेसेज ॲक्टिवेट करण्यासाठी दिलेल्या एक्सेल फाईलमध्ये कॉलम बी सिलेक्ट करा. आता डेटा टॅबवर क्लिक करा. त्यानंतर डेटा व्हॅलिडेशन सिलेक्ट करा. डेटा व्हॅलिडेशन विंडो दिसेल. इनपुट मेसेज ऑप्शनवर क्लिक करा. टायटल बॉक्समध्ये कंपनी डिपार्टमेंट कोड लिहा. इनपुट मेसेज बॉक्समध्ये प्लीज इनपुट ए डिपार्टमेंट कोड दॅट कन्फर्म्स टू द स्पेसिफाईड फॉर्मॅट अँड गाईडलाईन्स टाईप करा. ओके बटनावर क्लिक करा. आता मेसेज पाहण्यासाठी रो बी मध्ये कोणत्याही सेलवर क्लिक करा. शीट ओपन होईपर्यंत वाट पहा. कॉलम बी सिलेक्ट करा. डेटा टॅबवरती क्लिक करा. डेटा व्हॅलिडेशनवरती क्लिक करा. इनपुट मेसेजवरती क्लिक करा. पुढे जे सांगितले ते करत जायचं आपल्याला. आता हे आपल्याला कंपनी डिपार्टमेंट कोड टाईप करायचा आहे. टायटलमध्ये कंपनी डिपार्टमेंट कोड टाईप करा. त्यानंतर इनपुट मेसेजमध्ये हा प्लीज पासूनचा मेसेज टाईप करायचा आहे. मेसेज टाईप करा. आणि ओके बटनावरती क्लिक करा. पुन्हा बी मधल्या कुठल्याही सेलवरती क्लिक केल्यानंतर तो डाटा इथे दिसेल. साईडला क्लिक करा आणि प्रश्न सबमिट करा. दिलेल्या एक्सेल फाईलमध्ये लागू केलेला डेटा व्हॅलिडेशन रिमूव्ह करण्यासाठी बी कॉलम सिलेक्ट करा. आता डेटा टॅबवर क्लिक करा आणि डेटा व्हॅलिडेशनवर नॅव्हिगेट करा. डेटा व्हॅलिडेशन बटनावर क्लिक करा. एक बॉक्स दिसेल. एसवर क्लिक करा. आता दुसरा बॉक्स दिसेल. क्लिअर ऑल पर्याय सिलेक्ट करा आणि नंतर ओके बटनावर क्लिक करा. कॉलम बी सिलेक्ट करा. डेटा टॅबमध्ये जायचं आहे. डेटा व्हॅलिडेशनवरती जायचं आहे. त्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे बघा. नॅव्हिगेट और डेटा व्हॅलिडेशन. जो डायलॉग बॉक्स दिसतो त्याला एस करायचं आहे. एस केल्यानंतर डेटा व्हॅलिडेशन बटनावर क्लिक करा. नॅव्हिगेट करा. डेटा व्हॅलिडेशन बटनावर क्लिक करा. एक डायलॉग बॉक्स क्लिक करा. एक बॉक्स दिसेल. एस क्लिक करा. आता दुसऱ्या बॉक्स दिसेल. क्लिअर ऑल पर्यायावरती क्लिक करायचं आहे. इथं ओके करा आणि साईडला क्लिक करा. बघा आता हे डेटा व्हॅलिडेशन निघून गेले. साईडला क्लिक करून प्रश्न सबमिट करा. ओके करा. SIM समोर एंड एक्झाम टाईप करा. कन्फर्म. ओके. पुढे प्रोसेस फोलिओ सोडून घ्या. त्याच्या पुढे आहे सिम्युलेशन क्वेश्चन. स्टार्ट करा. एक्सेलमधील प्रिंटचा उपयोग स्प्रेडशीटमधील डेटा प्रिंट करण्याकरता केला जातो, परंतु प्रिंटर सेटिंग्जमधील सिलेक्ट केलेल्या व उपलब्ध असलेल्या पेजेसकरिता पानांकरिता मान्य रुंदी विड्थ पुरता म्हणून तुम्ही प्रिंट टूल वापरू शकता. म्हणून दिलेले एक्सेल शीट प्रिंट करा. फाईल, प्रिंट आणि ते प्रिंटला क्लिक. तुमच्या गरजेनुसार तुम्ही शीट जोडा आणि हटवू शकता. आता दिलेल्या वर्कशीटमधील स्टार्ट शीट हटवा. डिलीट आणि डिलीट शीट. ओके. पुढे सेशन कंप्लीशन टेस्ट. स्टार्ट. पहिला प्रश्न, माऊस, जॉयस्टिक, टच स्क्रीन आणि स्टाईल्स हे सगळे डॅश डॅश प्रकारचे डिव्हाइसेस आहेत. त्याचं उत्तर आहे दाखवून देणारे पॉइंटिंग डिव्हाइस. पर्याय क्रमांक 3. या प्रकारचा माऊस हा माऊसची हालचाल टिपण्यासाठी प्रकाश उत्सर्जित करतो आणि प्रकाशाला ओळखतो. पर्याय क्रमांक 4 ऑप्टिकल माऊस. पॅडच्या पृष्ठभागावर तुमचे बोट हलवून आणि टॅप करून माऊस पॉइंटर नियंत्रित करण्यासाठी तुम्ही डॅश डॅश हे वापरू शकता. याचं उत्तर आहे टच पॅड. पर्याय क्रमांक 4 सबमिट.
जॉयस्टिक हे पेनसारखे डिव्हाइस असते जे साधारणपणे टॅबलेट, PC आणि PDS बरोबर वापरले जाते. चूक. सबमिट. SIM एंड एक्झाम कन्फर्म. ओके. अशा प्रकारे आपला सेशन नंबर 29 इथे संपलाय. पुढील व्हिडिओमध्ये सेशन नंबर 30 पाहूयात. थांबूयात आपण. धन्यवाद.